ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मानसी भोगन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया चालू होऊन आज चंदगड तालुक्यामध्ये एकूण 222 अर्जांची विक्री झाली। फक्त माणगाव जिल्हा परिषदेसाठी गट क्रमांक 66 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी एकमेव अर्ज दाखल केला। माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन यांची कन्या मानसी भोगन आज माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्यासोबत कल्लाप्पा भोगन, कोवाड गावचे माजी सरपंच अनिता भोगन उपस्थित होते। यावेळी उमेदवार मानसी भोगन काय सांगतात ते पाहू। आज आपण निवडणूक अर्ज जिल्हा परिषदेसाठी भरलेला आहात। आपली काय भूमिका आणि काय सांगणार आपण? नमस्कार सगळ्यांना, मी मानसी कल्लाप्पा भोगन। मी आता MBA करते MIT मध्ये आणि आता या समाजकारणामध्ये उतरायचा हेतू म्हणजे पहिली तर मला खूप आवड आहे समाजकारण करण्याची, 4 लोकांमध्ये राहायची आणि माझ्या आईवडिलांनी सुद्धा समाजकारण आतापर्यंत समाजकारण केलं आहे आणि ती प्रामाणिकता आणि राजेश पाटील साहेबांच्या सहकार्यातून मी आज इथपर्यंत आली आहे आणि आज मी अर्ज माझा भरलेला आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला आता पुढे जायचं आहे आणि अशीच तुमच्या सगळ्यांची साथ माझ्या पाठीशी राहू देत। मला सुद्धा समाजकारण करायचं आहे आणि प्रामाणिक आणि एकनिष्ठेने करायचं आहे आणि ती माझी खूप आवड आहे। त्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये उतरली आहे आणि नक्कीच मी या गावकऱ्यांचा विकास करेन, सगळ्यांच्या समस्या जाणून घेईन। एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा आणि एकदा मला सहकार्य करून बघा। धन्यवाद। तुमच्या आईला या जनता मदत करेल का? हो, नक्कीच करणार, कारण की आजपर्यंत माझ्या पप्पांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा कोणाचा 1 रुपया न घेता आजपर्यंत त्यांनी कामं केलेत आणि हे जनतेला सुद्धा माहिती आहे। आणि मम्मीनी सुद्धा, माझ्या आईनी सुद्धा कोवाड गावामध्ये तिला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाला आहे। कोवाड गावामध्ये संकुलन असेल, शाळा असेल, अंगणवाडी असेल, या सगळ्याचा विकास त्यांनी केला आहे, म्हणजे त्यांच्या पूर्ण बॉडीने केला आहे। याच्यामध्ये फक्त सरपंच मॅडमचंच असं नाही तर पूर्ण टीमचं आहे आणि त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये विकास केला आहे आणि तोच आत्ता मला जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि जनता नक्की मला सहकार्य करेल। महानकर न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड।